नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातूनही आपण काही धडा घेतला की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे। कारण अद्यापही राज्यातील अनेक भागात भोंदूबाबा आपले पाय पसरून बसले आहेत, तर या बाबांच्या पाया पडणाऱ्या भक्तांची कमतरता नाही। पुण्यात एका बाबाचे चरण धुवून पाणी प्यायचा प्रकार उघडकीस आला होता। त्यानंतर आता 15 ते 20 कोटी रुपयांचा पैशाचा पाऊस पाडण्याचा आमिष दाखवणारा बाबा लातूर जिल्ह्यातून पुढे आला। अल्पवयीन मुलीचा वापर करून अघोरी लक्ष्मी पूजा करण्याच्या प्रकरणात उदगीर ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत एका तांत्रिकाला तेलंगणातून अटक केली आहे। बालाजी मंगल बलराज, वय वर्ष 38, राहणार चिनार कोडमंगल, तालुका पेटलाम, जिल्हा कामारेड्डी, तेलंगणा असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। उदगीर तालुक्यातील करडखेल पाटीजवळ 16 ऑगस्ट रोजी हा प्रकार उघडकीस आला होता। पैशाचा पाऊस पाडण्यासाठी लक्ष्मी पूजेचा कथित अघोरी विधी करण्याची तयारी करण्यात आली होती। या विधीसाठी आंध्र प्रदेशातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा वापर करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उदगीर ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत संभाव्य अनर्थ टाळला। या प्रकरणी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि पुणे परिसरातील 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यापूर्वी 13 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे। आता पोलिसांनी तेलंगणात कारवाई करत बालाजी मंगल बलराज याला अटक केली आहे। लक्ष्मी पूजेची जबाबदारी त्याच्याकडे असल्याचं पोलिसांनी सांगितलं। पोक्सो कायद्यातील कलमांअंतर्गत गुन्हा या प्रकरणात महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यातील कलम 3(3) तसेच पोक्सो कायद्यातील कलम 12 आणि 18 अन्वये गुन्हा दाखल आहे। अटक केलेल्या आरोपीसह इतर संशयितांची चौकशी सुरू आहे। या अघोरी विधीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत। तपासादरम्यान आणखी काही अटक होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जाते। सदरील तांत्रिक हा व्यवसायाने नाभिक आहे। त्याने या सर्व लोकांशी संपर्क कसा केला होता, त्या संपर्कात सर्वप्रथम कोण आलं, या विधी करण्यामागे कोणती अघोरी कृती होती, या सर्व बाबींचा तपास आम्ही करत असल्याची माहिती उदगीरचे पोलीस उपाधीक्षक गजानन भातलवंडे यांनी दिली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.